नंतर एक व्हिडिओ आपण करूया. मोठाच्या मोठा साप होता, नंतर एक व्हिडिओ आपण करूया. धोंडवाडी फाटा समोरच आपणाला दिसत आहे आगाशिव डोंगर. मस्त असा सीन आहे आणि हा रोड आत्ता झालेला आहे नवीन. पण हा रोड झाला पण जे जुनी झाडं होते रस्त्याच्या दोन्ही साईडला ते सर्व तोडावे लागलेले आहेत. नवीन झाडं लावली तर छान होईल या रोड कडेला. पण आगाशिव डोंगराच्या पायथ्याला बसलेलं आहे धोंडवाडी गाव. एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे आणि एकदम शुद्ध हवा आणि शुद्ध वातावरण या ठिकाणी आहे. मस्त असं गाव धोंडेवाडी. तर कोणी कोणी धोंडेवाडी पाहिलेली आहे व कोण धोंडेवाडीचं आहे आम्हाला नक्की सांगा. पावसाळ्यामध्ये एकदम छान वातावरण दिसणार आहे. आपण पावसाळ्यामध्ये पण नंतर एक व्हिडिओ आपण करूया. मोठाच्या मोठा साप होता, गेला. साप आहे हा. साप बघा केवढा मोठा धामण आहे बघायचं दिसतंय का? लय मोठी धामण आहे. मला आत्ता दिसली रस्त्याने येताना. दर्शन दिलं, आगाशिव डोंगराचं नाव काढलं आणि मला नागदेवतानं दर्शन दिलेलं आहे. एवढा मोठा साप आहे बघू शकता तुम्ही. शेतात गेला. किती लांबड आहे, 7-8 फूट आहे. कसं आहे मंडळी, आमच्या इथलं हे जागृत देवस्थान आहे आगाशिव. पलारीनाथ देवाचं नाव काढलं, फार मोठ्या ब्राह्मणीनं दर्शन दिलं आपणाला. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.